नमस्कार. आज आपण जाणून घेऊ फॅटी लिव्हर पासून सिरोसिसचा प्रवास हा कसा होतो आणि त्याला किती वेळ लागतो. फॅटी लिव्हर जगातलं नंबर 1 कारण आहे लिव्हर डॅमेज होण्याचं. फॅटी लिव्हर होण्याची बरीच कारणं आहेत. जसं की जाडी असेल, जाडी नसते वेळेस देखील फॅटी लिव्हर होऊ शकतो. त्याला टोफी म्हणतात, म्हणजे थिन आउटसाइड आणि फॅट इनसाइड. ह्याच्या व्यतिरिक्त बरीचशी इतर कारणं आहेत ज्याच्यामुळे फॅटी लिव्हर होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आज आपण जाणून घेऊ, एकदा फॅटी लिव्हर झाला की त्याचं प्रोग्रेशन, त्याचं वाढ कशी होते सिरोसिस पर्यंत आणि त्याला किती काळ लागतो. नमस्कार, मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजारासाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. फॅटी लिव्हर ते सिरोसिस हा प्रवास कोण्या पेशंटसाठी 25 वर्षाचा देखील असू शकतो आणि कोणासाठी तो 3-4 वर्षाचा देखील असू शकतो. हे डिसाइड होतं की आपला फॅटी लिव्हरचं निदान, फॅटी लिव्हर आजाराचं निदान हे कोणत्या स्टेजमध्ये झालेलं आहे. पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की फॅटी लिव्हरचं निदान हे कसं होतं. फॅटी लिव्हरचं निदान हे सोनोग्राफीवर केलं जातं. सोनोग्राफीवर लिव्हरमध्ये किती प्रमाणात फॅट आहे ह्याच्यानुसार फॅटी लिव्हर ग्रेड 1, फॅटी लिव्हर ग्रेड 2, फॅटी लिव्हर ग्रेड 3 असं सोनोग्राफीमध्ये आपल्याला रिपोर्ट मिळतो. फॅटी लिव्हर स्टेजेस बद्दल आपण आज बोलणार आहोत. फॅटी लिव्हर जनरली आपण 3 स्टेजमध्ये डिवाइड करू शकतो. सगळ्यात पहिली जी स्टेज असते त्याच्यामध्ये पेशंट्सला फॅटी लिव्हर आहे, जे की आपल्या सोनोग्राफीवर किंवा दुसऱ्या कोणत्याही सीटी स्कॅन MRI वर कळालेलं आहे. फॅटी लिव्हर पेशंटला आहे, पण पेशंटचे ब्लड रिपोर्ट, लिव्हरचे ब्लड रिपोर्ट जे आहेत त्याला SGOT, SGPT म्हणतात. हे ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. दुसरं फायब्रोस्कॅन, MR इलॅस्टोग्राफी अशा ज्या टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये किंवा FIB-4 इंडेक्स नावाचा एक ब्लड रिपोर्ट मधून इझिली काढता येतो. तर हे रिपोर्ट नॉर्मल आहेत, म्हणजे लिव्हर मध्ये फॅट जरी असलं तरी लिव्हर मध्ये काही डॅमेज चालू झालेला नाहीये. ह्या ज्या स्टेजला आपण म्हणतो की एकदम इनिशियल स्टेज आहे. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर दिसतंय, पण लिव्हरच्या ब्लड रिपोर्टमध्ये किंवा लिव्हरच्या अन्य रिपोर्टमध्ये डॅमेज किंवा स्कारिंग चालू झालेली नाहीये. तर ह्या इनिशियल स्टेजमध्ये जर कोण्या व्यक्तीला फॅटी लिव्हर हा आजार निदान झाला तर इथून सिरोसिस म्हणजे लिव्हर डॅमेज ज्याला आपण म्हणतो पूर्णपणे, तो सिरोसिस स्टेज पर्यंत जाण्यासाठी 20 ते 30 वर्षाचा कालावधी लागतो. तर आपण जाणलं की पहिली जी स्टेज आहे तिथून जर एकदम अर्ली आपलं जर निदान झालं फॅटी लिव्हरचं, तर तिथून सिरोसिस व्हायला 20 ते 30 वर्ष कालावधी लागतो. आता दुसरी जी स्टेज असते, जी ह्याच्या पुढची स्टेज असते, ह्याच्यामध्ये सोनोग्राफीवर फॅटी लिव्हर तर असतंच, पण लिव्हरचे जे ब्लड रिपोर्ट्स आहेत SGOT, SGPT हे वाढलेले असतात. आता लिव्हरचे ब्लड रिपोर्ट वाढलेले आहेत आणि लिव्हरवर फॅटी लिव्हर आहे, तर ह्या दुसऱ्या स्टेजला मॅश असं नाव दिलं जातं. ह्या मॅश मध्ये SGOT, SGPT वाढलेलं आहे आणि हे वाढलेलं आहे ह्याचा अर्थ लिव्हर मध्ये सध्या डॅमेज ऑनगोईंग चालू आहे. ह्या स्टेजमध्ये जर आपलं निदान झालेलं असेल तर ह्या स्टेज मधून आपल्याला सिरोसिस होण्यासाठी अराउंड 15 कधी 20 वर्ष लागतात. म्हणजे फर्स्ट स्टेज मधून सिरोसिस व्हायला 20 ते 30 वर्ष, पण जर आपण मॅश म्हणजे सेकंड स्टेज मध्ये असू तर तिथून सिरोसिस व्हायला आपल्याला 15 ते 20 वर्षच लागतात. आता नवीन जे मोडॅलिटी आलेले आहेत त्याच्यामध्ये आपण फायब्रोस्कॅन म्हणतो, त्याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघू शकता तुम्ही, किंवा MR इलॅस्टोग्राफी आहे किंवा अर्फी नावाची टेस्ट आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय कळतं तर लिव्हर मध्ये जो डॅमेज आहे तो एकदम अर्ली डॅमेज पासून ते सिरोसिस पर्यंत आपल्याला कळू शकतं. ह्याला फायब्रोसिस म्हणतात. तर फायब्रोसिस
एका नंबर मध्ये आहे, 2 मध्ये आहे, 3 मध्ये आहे का 4 मध्ये आहे, ह्याच्यानुसार पण आपलं लिव्हरचं प्रोग्रेशन आणि त्याला किती अग्रेसिव्हली आपल्याला ट्रीटमेंट द्यायचं हे कळतं. तर आता आपण आतापर्यंत जाणून घेतलं पहिली स्टेज, ज्याच्यामध्ये फक्त सोनोग्राफीवर फॅटी लिव्हर आहे, पण बाकी सगळे लिव्हरचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. आपण जाणलं दुसरी स्टेज, ज्याच्यामध्ये फॅटी लिव्हर तर आहेच आहे, पण लिव्हरचे ब्लड रिपोर्ट्स हे वाढलेले आहेत. आता आपण ऍडव्हान्स्ड टेस्ट करून ज्याच्यामध्ये आपण जाणू शकतो की सेकंड जे स्टेज आहे मॅश स्टेज, त्याच्यामध्ये आणि जो सिरोसिस आहे, डॅमेज आहे, त्याच्यामध्ये देखील 3 प्रकारचे आपण स्टेजिंग करू शकतो. जर आपला फायब्रोसिस म्हणजे डॅमेज जो आहे, फक्त फॅट नाही तर डॅमेज जो आहे तो F1 पर्यंत मर्यादित असेल, म्हणजे फायब्रोसिस स्कारिंग चालू झाली आहे पण ती F1च आहे, तिथून सिरोसिस होण्यासाठी देखील आपल्याला जवळपास 15 ते 20 वर्ष लागतात. जर आपल्या निदानाच्या वेळेस आपल्या फायब्रोस्कॅनचा रिपोर्ट हा F2 जर असेल, म्हणजे फायब्रोसिस हा सेकंड जास्ती प्रमाणात लिव्हरला इन्व्हॉल्व केलाय, जे की फायब्रोस्कॅन मध्ये कळतं, तिथून लिव्हर डॅमेज होण्यासाठी 10 वर्ष लागतात. जर आपला फायब्रोस्कॅन मध्ये फायब्रोसिसचा स्कोर जर F3 आला असेल तर F3 पासून सिरोसिस व्हायला फक्त 3 ते 4 वर्षच लागतात. त्याच्यामुळे आपलं जे इनिशियल निदान आहे ते कोणत्या स्टेज मध्ये झालं त्याच्यानुसार आपल्याला किती अग्रेसिव्ह ट्रीटमेंट द्यायची आहे. पेशंटलाही आपण सांगू शकतो की तुम्हाला लिव्हर डॅमेज जर तुम्ही योग्य काळजी घेतली नाही तर किती वर्षात लिव्हर डॅमेज होऊ शकतं हे आपण प्रेडिक्ट करू शकतो. तर पहिलं म्हणजे जिथं फॅटी लिव्हर आहे पण बाकी सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, तर अशा लोकांना भरपूर वेळ आहे, 20 ते 30 वर्ष लिव्हर डॅमेज व्हायला लागतात. तर सिंपल डाएट, लाईफस्टाईल, वेट लॉस, एक्सरसाइज ह्याच्यानीच त्यांचा फॅटी लिव्हरचा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, त्यांना काही गोळ्यांची आवश्यकता नाहीये. जर आपण मॅश नावाच्या स्टेजमध्ये असू तर आपल्याला गोळ्यांची मदत लागेल. जर आपण फायब्रोसिसच्या जर F1, F2, F3 मध्ये असू तर गोळ्या, डाएट, लाईफस्टाईल ह्याच्यासोबत आपल्याला अग्रेसिव्ह इंटेन्सिव्ह मॅनेजमेंट लागेल, जिथून आपण सिरोसिस पासून पेशंटला माघारी आणू शकू. आणि सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे, मजेची पण म्हणा, आपल्याला सिरोसिस होईपर्यंत, लिव्हर 80-90% डॅमेज होईपर्यंत काही लक्षण दिसत नाही. त्याच्यामुळे फॅटी लिव्हरकडे आपण दुर्लक्ष करायला नको. आज आपण जाणून घेतलं की फॅटी लिव्हर कशा पद्धतीने सिरोसिस मध्ये कन्व्हर्ट होतो, त्याला किती वेळ लागतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा. धन्यवाद.